कसा वाटतोय हा लुक मला, आणि ड्रेसला अजून फिटिंग वगैरे काही केलेली नाहीये. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आता मी चालले आहे मार्केटमध्ये. तर मला आज आहे ना पार्लरमध्ये जायचं होतं. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. तर मी पार्लरमध्ये आल्याच्या आधी काही जास्त शूट नाही केलं, डायरेक्ट इथेच शूट घ्यायला सुरुवात केली, कारण सकाळी खूप कामं होती. आणि सध्या तुम्ही बघताय माझा अवतार आहे ना खूप खराब झालेला आहे. सध्या मी चेहऱ्याला काही लावत पण नाही आणि आयब्रोज पण माझ्या खूप वाढलेल्या होत्या. तर हे बघा, मस्त इथे आलेल्या आयब्रोज केल्या माझ्या आणि मस्त केल्या त्या ताईंनी. आणि माझे केस पण आहे ना बरेच मध्ये व्हाईट दिसायला लागले होते. तर मी 2-3 महिन्यातून केसांना आहे ना कलर करत असते. तर मी मॅट्रिक्स कलर वापरत असते, 5 नंबरची शेड. तर तीच मी लावलेली आहे. आता इथे मी पार्लरमध्येच कलर करते. तर मी वेगळ्या पार्लरमध्ये आलेली आहे. मी कायम ज्या पार्लरमध्ये जाते ना, तर त्या ताईंना प्रेग्नन्सीमुळे बेड रेस्ट दिलेला आहे. तर त्यामुळे मग मला इकडे यावं लागलं. पण हेही पार्लर खूप छान आहे. मी इथे बऱ्याच वर्षांनी आली. पहिले तर मी इथेच यायची. तर हे बघा, माझ्या केसांना छान त्यांनी मस्त कलर लावून दिला. तर अर्धा तासानंतर केस वॉश करायचे होते. त्यानंतर मग केस वॉश केल्यानंतर आता ते माझे केस कटिंग करताय. तर हे दादा आहे ना पूजाच्या पप्पांची फ्रेंड आहे. पहिल्यापासूनच आमची आणि त्यांची पण ओळख आहे चांगली. तर हे लेडीज पार्लर आहे, पण ते दादा आहे ना आठवड्यातून 1-2 दिवस येत असतात. त्यांचं नाशिकला पण मेन्स पार्लर आहे, पण ते ना हेअर कटिंग खूप छान करतात. खूप प्रोफेशनल असते त्यांची हेअर कटिंग. तर पूजाने पण एक वेळेस त्यांच्याकडूनच केलेली आहे कटिंग, आणि आत्ता मी पहिल्यांदा करते. तर राहुल पण आलेला होता, पूजाही आलेली होती. तर राहुलला बोलली की तू पण केस कटिंग करून घे. तर खूप छान त्यांनी माझे केस कटिंग केले. आता कोणती कट केली मी सांगू नाही शकत, कारण मी फोटो दाखवून त्यांना करायला सांगितली होती हेअर कटिंग. तर मला आहे ना स्टेप कट आवडते. तर मी बरेच वर्ष स्टेप कटच केली. पण म्हटलं जरा थोडंसं वेगळं काहीतरी करू. तर पूजा बोलली की लेअरमध्ये कट कर मग मी केस, म्हणून मग ते त्याच प्रकारे आता कटिंग करताय आणि खूप छान केली. नंतर मी तुम्हाला दाखवेलच. आणि हे दोघे बघा कसे हसताय घालातल्या घालात. तर ते दोघे बसलेले होते बाजूला. आणि नंतर मग माझे केस आहे ना वॉश केले त्या ताईंनी, आणि आता हेअर स्पा करते. तर हेअर स्पा पण मी पहिल्यांदाच करते, याआधी कधी केला नव्हता. पण इतक्यात माझे केस आहे ना खूपच ड्राय झाले, खूप खराब झाले, आणि केस पण माझे थोडेसे जाड आहे. तर खूप असे हाताला आहे ना कोरडे लागत होते. तर ताई बोलल्या की हेअर स्पा करा, म्हणजे केस आहे ना छान असे सॉफ्ट होतील. तर मग ते ना हेअर स्पा करता येतं माझ्या केसांना. तर त्यांनी खूप छान मस्त केला, आणि तुम्हाला नंतर दाखवेलच. केस अगदी असे मऊ आणि मुलायम हाताला लागत होते माझ्याच. खरं तर बरेच महिने झाले स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केसांची पण हालत खूप खराब झाली होती, आणि त्वचेची स्किन पण माझी थोडीशी अशी लूज पडल्यासारखी झाली आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आता जरा स्वतःकडे लक्ष देऊ आणि थोडासा लुक पण चेंज करू आपला. म्हणून मग मी आज पार्लरला आली. तर मी पार्लरमध्ये पूर्ण दिवसभर होती. तर जवळपास मला 4-5 तास लागले हे सर्व करायला, आणि खरंच खूप छान त्यांनी माझ्या केसांचा हेअर स्पा केला. आणि हे बघा असं हाताने मस्त मालिश वगैरे पण करताय, तर खूप भारी वाटतंय. या ताई खूप पूर्वीपासून इथेच आहे, म्हणजे त्यांचं हे पार्लर आहे ना सिन्नरमध्येच आहे, मूत्रक संकुलच्या वरतीच आहे, दुसऱ्या फ्लोअरला. आणि काव्या नावाचं पार्लर आहे त्यांचं. तर बरेच वर्षांपासून त्यांचं पार्लर इथेच आहे, राहायला त्या दुसऱ्या ठिकाणी आहे, पण पार्लर पण त्यांचं बरंच मोठं आहे. तर मी खूप वर्षांनी त्यांच्याकडे आली. तर आमच्या भरपूर साऱ्या गप्पा चालूच होत्या. तर हे बघा आता इथं माझ्या केसांना आहे ना स्टीम देता येते. तर त्यामुळे केस अजून पण छान असे सॉफ्ट होतात. आणि त्यानंतर पुन्हा माझे केस त्यांनी वॉश केले. तर कलर केल्यानंतर पण वॉश केले, आणि हेअर स्पा केल्यानंतर पण वॉश केले. आणि त्या पूजाशी गप्पा मारत होत्या, पूजाशी बोलत होत्या. पूजा पण हॉस्टेलला राहायची ना, त्यावेळेस यांच्याकडेच यायची मेकअप किंवा हेअरकट असला तर. तर हे बघा मस्त त्यांनी माझ्या केसांना खूप छान पद्धतीने हेअर स्पा केला. सर्व काही मला त्यांचं खूप आवडलं. आणि फायनली माझे केस इथे कटिंग करून झालेले आहे. तर इथं बघू शकता माझा लुक. मेकअप वगैरे काही केलेला नाही, पण तुम्हाला बॅक साईडने मागून केस दाखवते. तर खूप छान मस्त त्या दादांनी केस कटिंग केले, आणि केस अगदी असे हाताला आहे ना सॉफ्ट आणि मऊ मुलायम लागत होते. तर तुम्हाला मी क्लचर लावल्यानंतर कसे दिसतील तेही दाखवते.
तू चालला पिलू? आम्ही चाललो फिरायला. मी घरी आली, पूजा पण माझ्यासोबत आली होती पार्लर मध्ये, लाडू पण आलेलो होता पार्लर मध्ये. आता मी लाडूला सांभाळते, पूजाला स्वयंपाक बनवायचाय. मी आता घेऊन चालले याला. चल आता बाबा वाट बघत असतील. बाबा राहुल मामा बोलले लवकर ये. बाय बाय कर मामाला. चल बाय बाय लाडू. बाय 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 बाय. तू चालला? भूर चालला तू? येणार नाही आता तो माझ्याकडं. तू किती भारी मान फरवली पाहिजे तर लईच आनंद झालाय ग. आता फिरायला जायचंय म्हणून ना बाळा. चलो बाय 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 बाय. चाललो आता आम्ही. दे. तू आता पूर्ण स्वयंपाक करून घे, आम्ही येतो. बरं झाली तू आली. येऊ का? हो. घरी आल्यानंतर मग लाडूला पूजाच्या पप्पाने जरा वेळ सांभाळलं, कारण मला पण स्वयंपाक बनवायचा होता. तर इथं मी मस्त मेथीच्या भाजीची जोडी घेऊन बसलेली निवडायला. मिस्टरांनी आज 2 आणल्या होत्या, तर 50 रुपयाला एक, 100 रुपयाच्या 2 मेथीच्या भाजीच्या जोडी. भाजी निवडली, त्यानंतर लगेच स्वयंपाक केला. तर आज मी ना शेंगदाण्याचं झिरकं बनवलं आणि त्यासोबत मस्त गरम गरम ही भजी बनवली. आमच्याकडे नुसतं शेंगदाण्याचं झिरकं किंवा दह्याची कढी खाल्ली जात नाही, त्यासोबत भजी लागतातच. म्हणून मग मी भजी बनवली. बऱ्याच दिवसांनी शेंगदाण्याचं झिरकं बनवलं. तर पूजाला बोलली की तुला आवडतं ना, तू पण घेऊन जा तुला झिरकं. आणि येताना तिने मला दह्याची कढी आणली, कारण मी बरेच दिवस झाले दह्याची कढी पण केली नव्हती, कारण मला आंबट खायचं नव्हतं म्हणून. तर मग मी ती आल्यानंतर तिला झिरकं दिलं. ती लाडूला घ्यायला आली तर झिरकं घेऊन गेली. आणि मस्त बटाटा भजी पण बनवली होती, तर तिला मी बटाटा भजी पण दिली आणि भाकरी. आणि आमचं हे रात्रीचं जेवण. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ थोडाफार शेअर करते तुम्हाला. तर मी पूजाच्या घरी आली होती आणि हे बघा लाडू कसा आजीचे हात धरत होता. लाडूची मस्त इथे तेलाने मालिश करताय लाडूच्या आजी, आणि खूप छान वाटतं त्याला तेलाने मालिश करताना. अजिबात तो रडत नाही. त्याला ना असं मालिश करताना खूप खूप छान वाटतं. आणि आंघोळ घालताना तर विचारूच नका, अजिबात तो आंघोळ घालताना उठायचं नाव घेत नाही. त्याला असं वाटतं की आंघोळच घालत राहावी. तर पूजाच्या सासूबाई ना मस्त लाडूची मालिश करत होत्या, पूजा स्वयंपाक करत होती. आणि म्हटलं चला थोडंफार शूट घेऊ, तुम्हालाही दाखवू. तर असं कोणा तर तुला एवढं आवडतं, तुला मालिश करायला बाळाला एवढं आवडतं. मग मालिश आवडते, गंगा आवडते, आम्हाला सगळं आवडतं. असं कलत तू, असं कलत कसं कलत पाणी उडत तर औषध ए उठायचं नाही, उठायचं नाही, अजून मालिश त्याला चालू आहे वाटतं ना. फोटो काढतात. एक वाजला की दुपारची लाडूची झोप होते. आणि त्यानंतर मग लाडूला पुन्हा मालिश करून तेल लावून आंघोळ केली जाते. तर चला म्हटलं थोडंफार तुम्हालाही दाखवते. त्यानंतर मग मी पूजाच्या रूममध्ये आली, बेडरूममध्ये. तर मला थोडंसं शूट घ्यायचं होतं, म्हणजे ड्रेस वगैरे घातल्यानंतर माझा थोडाफार लुक कसा दिसतो तो बघायचा होता. तर मग मी इथेच थोडासा मेकअप वगैरे केला. कशी दिसते मी? एकच नंबर. केस आता थोडेसे मोकळे सोडले, पण आपले काही रोज मोकळे राहणार नाहीये. केसांना क्लचर राहणार आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी असा लुक बनवला आहे माझा. तर कसा वाटतोय हा लुक मला? आणि ड्रेसला अजून फिटिंग वगैरे काही केलेली नाहीये. तर हे बघा, हा पिंक रंगाचा ड्रेस तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता. तर म्हटलं चला, याला बाही पण होती ना, तर मग मी हाच वेअर केला. आणि मस्त माझी ही हेअरकट, लेअर कट पूजाने सांगितली लेअर कट कर मम्मी, म्हणून मी केली आहे. नाही तर माझी स्टेप कट असते. अरे बघा छान वाटते ना, जास्त शॉर्ट नाही ना माझे केस. नाही, असेच छान वाटते. इतकेशेच कापा फक्त. शॉर्ट मला आवडत नाही जास्त, मला थोडेसे लांब करायचे, वाढवायचे केस. आणि माझा लुक कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. तर हे बघा, ड्रेसवर तर अशी दिसते मी. आणि मला माझे सर्व ड्रेस खूप आवडले. संतूर आजी दिसते तू. संतूर आजी झाली. आजी नाही, आजी नाही. हा बरोबर, संतूर आजी. आता मी तुम्हाला माझ्या केसांना क्लचर लावून पण दाखवते. तर रेग्युलर तर केस बांधलेलेच राहतील माझे. तर मी क्लचर लावल्यावर कशी दिसते ते बघू आता. झालंय तुम्ही मम्मी वाढन आणि पोरी बिघडली. करते ग
काय कर ना गावर ना मग तू पण. नको. मी किती पण आवडलं तरी तुझ्यासोबत कॉम्पिटिशन नाही करू शकत. बघा पूजा म्हणते मला घेऊ नको आज व्हिडिओमध्ये, माझा अवतार खूप गबाळ्यासारखा आहे. आम्ही दोघी पण तुझ्या पुढे काहीतरी दिसतोय. तर मी ना नाकातली ही सोन्याची मुरणी पण चेंज केली, पूजाची घातली. इथे छोटीशी अशी सोन्याचा गोळा आहे, माझी आधीची खूप मोठी होती ना, तर ती पण मग मला छान सूट झाली, छान दिसते. तर जवळून दाखवते तुम्हाला माझा चेहरा पण थोडासा ग्लो करतोय ना. मी क्लीनअप पण केलं होतं पार्लरमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं ग्लो आलेलं आहे. लग्नाचं preparation चालू आहे. आता गौरव दादाचं लग्न आहे ना, मग त्याच्यासाठी ही सर्व काही तयारी चालू आहे आता आमची. लग्नात तर खूप गर्दी राहते, कारण सर्वच फॅमिलीला पार्लरमध्ये जायचं राहतं, मग खूप नंबर राहतात आणि काही गर्दीमध्ये इतकं व्यवस्थित होत नाही. त्यामुळे म्हटलं चला पहिला नंबर आपण लावला आहे. मस्त गौरवच्या लग्नाची तयारी, पार्लरमध्ये जाऊन मस्त सर्व काय आपलं क्लीनअप, केस वगैरे कटिंग वगैरे सर्व झालेलं आहे. लाडूची मालिश केली लाडूच्या आजीने, आणि लाडू झोपला आहे आता. तो उठल्यानंतर मग त्याला आंघोळ वगैरे घालायची आहे. छान दिसतंय कलर. कुठे क्लचर हा लावू का? छान दिसतंय. असा पण छान दिसतोय. हे बघा आता मी क्लचर लावलाय, कारण मोकळे केस मी काही ठेवत नाही कधी, मला नाही आवडत मोकळे केस. पण असा क्लचर लावल्यानंतर मग अशा प्रकारे माझा हा लुक दिसते. छान दिसतंय. जास्त शॉर्ट ना मापात आहे. मापात स्टेप कट केले असते ना, यापेक्षा पण शॉर्ट झाले असते. थोडेसे कापले. आणि खूप साऱ्या ताईंना माझे ड्रेस पण आवडले. बऱ्याच ताई बोलल्या की फेंट कलर घेतलाय, थोडा डार्क घ्यायचा होता, पण मी ना हे रेसिपी शूट करण्यासाठी हिशोबाने घेतले, कारण रील रेसिपी बनवताना पण चांगलं वाटलं पाहिजे म्हणून. तसे अजून ड्रेस घ्यायचे मला. पूजा नाशिकला जाईल तेव्हा माझ्यासाठी आणणार आहे, रेग्युलर वापरायला पण घेईन मी. आणि माझा लुक आता थोडा चेंज झाला आहे, म्हणजे चेंज केला आहे मी. तर तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर बऱ्याच ताई म्हणतील की ताई तुम्हाला मोकळे केस शोभत नाही, पण रोज काही मोकळे ठेवणार नाही मी केस. ते सुद्धा वरती बांधल्या जातील काही दिवसांनी, पण असं रेसिपी शूट करताना छान वाटत म्हणून. आणि मी इकडे आली कारण आमच्या घरामध्ये एवढी व्यवस्थित जागा नाही आहे शूट करायला किंवा आवरायला, म्हणून म्हटलं जरा पूजाच्या घरीच बेडरूममध्ये व्यवस्थित थोडंसं आवरू, शूट करू आणि सर्व ताईंना आपला नवीन लुक दाखवू. तर चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.